बसमध्ये चढत आपली सीट नंबर तो शोधत होता. लॉंग वीकेंड म्हणून बस फुल होती. शेजारी एखादी सुंदर मुलगी यावी असं कितीही वाटत असलं तरी असं कधीच होत नसतं. म्हणून अपेक्षा एवढीच की एखादा समवयस्क मुलगा किंवा गप्पिष्ट काका यावे, म्हणजे हा 3.5-4 तासाचा प्रवास छान होईल. थँकफुली खिडकीची सीट मिळाली आणि शेजारी एक मध्यमवयीन गृहस्थ येऊन बसले. गाडी निघतच होती तर एक मुलगी घाईघाईत चढताना दिसली. अरे, ही तर आपल्या वर्गात होती. ओळख दाखवू की नको? उगाच तिने ओळखला नाही तर पोपट व्हायचा. या विचारात होता तर तिनेच मस्त स्माईल करत लांबून हात उंचावून हाय केला. म्हणून मग त्यानेही हलका हसत हाय केला. ती त्याच्या सीटजवळ आली आणि त्याच्या शेजारच्या काकांना रिक्वेस्ट करत तिची समोरची विंडो सीट ऑफर केली. तेही आनंदाने तिकडे गेले आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसली. तो सरप्राईज मोडमध्ये होता. शाळेत असताना हार्डली कधी एकमेकांशी बोलले असतील. त्यांचे ग्रुप्स वेगवेगळे होते. ती साधीशी दिसणारी, खूप हुशार, अभ्यासू, थोडी अबोल म्हणून त्याला शिष्ट वाटायची. तर तो अभ्यासात साधारण असला तरी दिसायला अतिशय देखणा, गप्पिष्ठ असला तरी तिला तो गर्विष्ठ वाटायचा. सो कधी बोलण्याचा फारसा संबंध आला नाही. आता ती स्वतः शेजारी येऊन बसली याचं त्याला आश्चर्य वाटलं. बस सुरू झाली तशी गप्पांनाही सुरुवात झाली. कुठे असतेस, काय करतोस पासून सुरुवात झाली. त्याच्यासारखीच तीही शिक्षण झाल्यावर कामासाठी मुंबईमध्ये होती. पेईंग गेस्ट राहायची आणि लागून सुट्टी आली की घरी आईबाबांकडे जायची. तसेच आताही निघाले होते दोघं. संपूर्ण प्रवास दोघांची अखंड बडबड. हा कुठे असतो, हिचं लग्न झालं, अरे त्याला तर मुलगीही झाली, अशी शाळेतल्या सगळ्यांची आठवण काढून झाली. शाळेतल्या गमती जमती खोड्या आठवत कधी पोचले कळलंच नाही. एरवी कंटाळवाणा वाटणारा प्रवास आज दोघं बरोबर असल्याने सुखद झाला. निघताना आठवणीने फोन नंबर घेतले आणि आता टचमध्ये राहू म्हणत आपापल्या घरी गेले. रविवारी संध्याकाळी तो परतीच्या प्रवासाला निघाला. एरवी शेजारी बसणाऱ्याशी भरपूर गप्पा मारणारा तो आज तिच्या विचारात हरवला होता. आजही ती बरोबर असती तर किती बरं झालं असतं ना. पहिल्यांदा असं काहीतरी फील झालं होतं. तिचं क्यूट हसणं, निरागस डोळे, गोड आवाजातलं बोलणं आठवत होतं त्याला. तिचीही सिमिलर अवस्था होती. 1 तास आधीच्या गाडीत होती ती. कानात हेडफोन लावून गाणी ऐकत त्याला आठवत होती. आज एकत्र नसूनही एकमेकांच्या बरोबर होते मनात. हाही प्रवास सुखद झाला. मध्ये 2-3 आठवडे गेले असतील. परवा पुन्हा घरी जाण्यासाठी बुकिंग करायला घेतलं आणि ती आठवली. विचारूयात का तिला? ती पण जाणार असेल तर एकत्र बुकिंग करू का म्हणून. नको जाऊ दे, नाही म्हणाली तर उगाच मीच आगाऊ वाटेन. नकोच. विचार झटकून बुकिंग केलं. बसमध्ये चढत असताना पुन्हा ती आठवली. अरे यार, हे काय होतंय म्हणत बसमध्ये चढला तर ती दिसली. त्या दिवशी सारखीच उंच हात करून त्याला बोलवत होती. हा योगायोग की डेस्टिनी काही सुचवते आहे. काहीही असो, मनमे तो लड्डू फुटा. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तिच्यापाशी आला आणि पुन्हा सीट ॲडजस्टमेंट करून शेजारी बसले. पुन्हा एकदा अखंड गप्पा आणि पुन्हा एक सुखद प्रवास, संपूच नाही वाटणारा. हम जो चलने लगे हैं ये रास्ते, हाँ हाँ हाँ, मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते. खो जाए हम, हो जाए हम यूं लापता, मीलों चले जाना
यावेळी परत जाताना मात्र ठरवून एकत्र गेले आणि मग त्यापुढे नेहमीच एकमेकांना विचारून एकाच गाडीचं बुकिंग होऊ लागलं. एकदा असंच घरी जात असताना ती थोडी डिस्टर्ब वाटत होती. इतक्या दिवसांच्या गप्पांमुळे तेवढा मोकळेपणा आला होता. सो त्याने विचारल्यावर तिने सांगितलं की घरी लग्नाचा विषय सुरू झाला आहे. उद्या संध्याकाळी एका मुलाला भेटायला जायचंय. असं कसं ना एका भेटीत ठरवणार? कसा असेल, कोण असेल, आमचं जमेल का? ह्या सगळ्या गोष्टींचं दडपण आलंय. तसा ह्यात त्याचा अजून अनुभव नव्हता. समवयस्क असल्याने अजून त्याच्या घरी तशी घाई नव्हती. पण जमेल तसं समजावलं आणि मग आपल्या गप्पिष्ठ स्वभावाचा फायदा घेत तिचं मन डायव्हर्ट केलं आणि हसत खेळत हा प्रवास संपला. पण घरी गेल्यावर मात्र तो अस्वस्थ झाला होता. का माहीत नाही. ती त्या मुलाला भेटायला जाणार तेव्हा तर उगाच घरी चिडचिड करत होता. काय झालं असेल? आवडले असतील का ते एकमेकांना? खरंच असं एका भेटीत लग्न ठरवतील? असे अनेक विचार, मनात नुसता गोंधळ. का आपण उगाच हायपर झालोय कळत नव्हतं. परतीच्या प्रवासासाठी जेव्हा ती बसमध्ये चढली, तिचं गोड स्माईल आणि नेहमीसारखं हात उंचावून केलेला हाय बघून इथे त्याचं हृदय धडधडायला लागलं. कालचाच मनातला गोंधळ अजून कळला नव्हता आणि आता हे काय नवीन? आंखें खोले नींदे बोले जाने कैसी जगी बेखुदी, यहाँ वहाँ देखो कहाँ लेके जाने लगी बेखुदी. आओ मिल जाएगा होगा जहाँ तेरा सदा. आओ मिलो चले जाना कहाँ ना हो पता. हम जो चलने लगे हैं ये रास्ते. आणि प्रवास संपता संपता त्याला त्याचा मार्ग सापडला. मनातला गोंधळ संपला. आपण प्रेमात पडलोय ही जाणीव. प्रचंड आनंदला. काल भेटलेल्या मुलाला परत एकदा भेटून मग निर्णय घेणार होती. सो थोडा वेळ आहे, लवकरच बोलेन असा विचार करत बसमधून उतरू लागला. त्याचा स्टॉप आधी यायचा, मग तिचा. पण तो परत मागे फिरला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. काय रे, काही राहिलं का? तिने विचारलं. हां, थोडं महत्वाचं बोलायचंय, तो म्हणाला. आत्ता? बर बोल. हो म्हणजे बघ, तसं आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो आणि गेल्या इतक्या प्रवासांमध्ये आपली चांगली मैत्रीही झाली आहे. तर आय थिंक आय मीन असा घरी जाणं येण्याचा प्रवास कायम एकत्र करूयात, लाईक आयुष्यभर. आणि ती फुल शॉक मोडमध्ये. ह्यानं आत्ता मला प्रपोज केलं का? लाईक सिरियसली? इथे? असं? बसमध्ये? तो तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत. नाही असेल तर हा प्रवास कधीच संपू नये, म्हणजे आम्ही वेगळे होणार नाही. आणि हो असेल तरी हा प्रवास कधीच संपू नये. बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले. तू भी चले मैं भी चलूं, होंगे कम ये तभी फासले. आओ तेरा मेरा ना हो किसी से वास्ता. आओ मिलो चले जाना कहाँ ना हो पता. हम जो चलने लगे